घडामोडी। ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प आज बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बैजनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी प्रदान केले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन केले। जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचे सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती, कुटुंब प्रमुख, आर्थिक स्थिती तसे आवश्यकता लक्षात घेऊन 26 योजना तयार करण्यात आल्यात। तसेच ग्रामपंचायत विभाग अंतर्गत घरपोच सुविधा पोहोचवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी आपमार्फत कामकाज करण्यात येणार आहे। कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग अंतर्गत शेतकरी व पशुपालकांचे उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे। शासकीय कामकाजातील अडथळे कमी करण्यासाठी तसेच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे, जेणेकरून मेडिकल बिल, पेन्शन, सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ असेल। रोग निदान चाचण्या, ई-संजीवनी कार्यक्रम, दिव्यांगांना सार्वजनिक इमारती सुगम्य करणे इत्यादी लोकाभिमुख कार्यक्रम राबविताना वैद्यकीय प्रतिकृती देयक, भविष्य निर्वाह निधी, मालमत्ता नोंदणी, काम वाटप इत्यादींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक व गतिमान कार्य करण्याचे यावेळी आश्वासित केले आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून एक CCTV आपल्या गावाच्या व आपल्या सुरक्षेसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या 11 पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 4500 कॅमेऱ्यांची सूची तयार करण्यात आली। त्याकरिता ठाणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या सर्व पोलीस ठाणे हद्दीतील खाजगी, शासकीय, निमशासकीय कॅमेऱ्यांची जोडणी करण्याकरिता प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन हायवे, ज्वेलर्सची दुकाने, हॉटेल्स, गोडाऊन, ग्रामपंचायत, सोसायटी, KDMC, पेट्रोल पंप, घराबाहेरील कॅमेरे, शाळा, ST स्टँड, रिसॉर्ट व इतर अशा ठिकाणांना भेटी देऊन नागरिकांचे प्रबोधन करून लोकसहभागातून सदर CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। त्यानुसार बहुतांशी सर्व आस्थापनेने सदर योजनेला सहमती दर्शवून त्या ठिकाणी दुकानाच्या बाहेर, हॉटेलच्या बाहेर, ज्वेलर्सने आपल्या दुकानाच्या बाहेर, गल्लीबोळात, रस्त्यावर सर्व लोकसहभागातून 4500 कॅमेरे बसवण्यात आले आहेत। याचा कंट्रोल रूम ठाण्यातील ठाणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात तयार करण्यात आला आहे। त्यामुळे या कंट्रोल रूमच्या माध्यमातून ठाणे अधीक्षक ग्रामीण परिक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचा वॉच राहणार आहे। ठाण्याच्या CP तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे गेल्या 4 दिवसापासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू झाले असले तरी ठाणे, घोडबंदर, नौपाडा भागातील गृहसंकुलाबाहेरील कचऱ्याने भरलेले डबे दिसून येत आहेत। याशिवाय घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत। कचरा समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिका टीकेची धनी ठरू लागली आहे। या विरोधात समाजसेवक संगम डोंगरे यांनी बी कॅबिन रोड परिसरात या कचऱ्याच्या विरोधात अनोखे आंदोलन केले। नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या दुर्गंधीमुळे त्यांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे। यासाठी समाजसेवक संगम डोंगरे यांनी त्यांना मास्कचे वाटप केले। ठाण्याच्या वागळे स्टेट परिसरातील CP तलाव भागात पालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्र आहे। या ठिकाणी कचऱ्याची ढीग लागली असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे। यामुळे स्थानिक नागरिक हैराण असताना गेल्या 8 दिवसात या ठिकाणी 2दा आग लागली। या आगीच्या धुराचा त्रास झाल्याने स्थानिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला। यामुळे ठाण्यातील घरोघरी घंटागाडीमार्फत कचरा संकलन करण्याची प्रक्रिया ठप्प झाली।
दरम्यान ठाणे महापालिकेने सीपी तलाव येथील कचरा उचलून तो भिवंडीतील आतकुल येथील कचराभूमीवर नेण्यास सुरुवात केली. हे काम 24 तास आणि 3 सत्रामध्ये करण्यात येत असून दिवसाला सरासरी 90 वाहने हा कचरा नेत आहेत. आतापर्यंत 12,000 मेट्रिक टन कचरा पालिकेने आतकुल येथील कचराभूमीवर नेण्यात आला आहे. दुर्गंधी पसरू नये म्हणून सुगंधी फवारणी करणे तसेच मातीचा थर देणे आदी शास्त्रोक्त पद्धतीने काम सुरू केले. तसेच सीपी तलाव येथील कचऱ्याची ढीग कमी होताच पालिका प्रशासनाने गेल्या 4 दिवसापासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू केले. परंतु कचरा संकलन प्रक्रियेची विस्कटलेली घडी अद्याप रुळावर आलेली नाही. ठाणे शहरातील ठाणे, घोडबंदर, नौपाडा भागातील गृहसंकुलाबाहेरील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. रस्त्यावर सांडलेला कचरा हा रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना चालण्यासही त्रास होत आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायगर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याची ढीग साचलेत. सीपी तलाव येथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्याने तयार झालेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर, त्याची दुर्गंधी तसेच वारंवार लागणाऱ्या लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षापासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु पालिकेने कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही व त्यांच्याच नाकारतेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. सध्या स्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, रवी कोळी, महेंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते. पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे ढीग जैसे ते राहिल्यास पालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर नागरिक समस्यांबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीने मिशन 100 दिवस या उपक्रमाअंतर्गत सर्व विभागांनी काम करावे. नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल या दृष्टीने नियोजन केले जावे असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत केले. प्राथमिक मूल्यांकनातील आपल्या कामगिरीमुळे ठाणे महापालिकेवरील जबाबदारी आणखी वाढले. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील, नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावले उचलता येतील याचा विचार करावा असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मिशन 100 दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महानगरपालिकेत पहिला क्रमांक मिळाला आहे. अंतिम मूल्यमापन 17 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच विभाग प्रमुखांची आढावा बैठक काल कैलासवासी अरविंद पेंशे सभागृहात पार पडली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारे सादरीकरण यावेळी केले. संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण,
कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीत प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टीवर महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावे. तसेच या मूल्यांकनाचे जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.